आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे 4 सर्वात मोठे निर्णय. राज्य मंत्रिमंडळाची आज 27 जानेवारी आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. युवकांसाठी रोजगार, कंत्राटदारांची थकीत बिलं, शासकीय जमिनीच्या भाडेपट्टे कालावधी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली. या क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे आता युवकांना रोजगार मिळण्याची संधी वाढणार आहे. तसेच राज्य सरकारनं या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरकारनं शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचं ठरवलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय? औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम सेतू योजना राबवण्यात येणार आहे. होतकरू युवकांना दिलासा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अंमलबजावणी केली जाईल. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार आहे. पीएम सेतू, प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs यामुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणं सोपं होणार आहे. प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म, कंत्राटदारांची प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत सूक्ष्म, लघु व मध्यम कंत्राटदार उद्योजकांसाठी ही सुविधा असेल. जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनर्जीवन. धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचं पुनर्जीवन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे तशी शिफारस केली जाणार आहे. शत्रूची संपत्ती विकण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ. वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्टी कालावधी वाढवून देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विशेषतः 30 वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट करणं नियम 1971 मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनींचा कालावधी वाढवून देण्यात येईल. तसेच केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.